नमस्कार, मी सागर भालेराव. सागर ऑनलाईन अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आपण चालू केले आहेत मॅथच्या क्वेश्चन आन्सर सीरीज. ही क्वेश्चन आन्सर सीरीज तुम्हाला येणाऱ्या वीज भरती, तलाठी भरती आणि इतर सर्व सरळ सेवा भरतीमध्ये उपयुक्त ठरणार आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आशा करतो की ही सीरीज तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच उपयुक्त ठरेल. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न. 3 संख्या 5, 6, 7, 5, 7, 6, 7 च्या गुणोत्तरात आहे. जर या संख्यांचा गुणाकार 5670 आहे तर त्यांच्यापैकी मोठी संख्या कोणती? बघा 3 संख्या दिलेल्या आहे ज्या गुणोत्तरात आहे 5, 6 आणि 7. 5, 6, 6, 7, 7. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहे त्या संख्या आपल्याला गुणोत्तराच्या रूपात दिलेल्या आहे. म्हणजे ह्यात गुणोत्तराला आपण संख्या मानूया. जसं त्या 3 संख्या आपण मानल्या 5 1 6 1 आणि 7 1. आता काय दिलेलं आहे आपल्याला? जर ह्या संख्यांचा गुणाकार 5670 आहे म्हणजेच या सर्वांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 5670. मग सिंपल यांना फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग 5 7 30 आणि 30 गुणिले 7 7 त्रिक 21 म्हणजेच 210 आणि हे 3x. आता ह्या सर्वांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून याला आपण करूया एक क्यूब म्हणजे 210 एक क्यूब बरोबर 5670. आता x क्यूब तसेच ठेवू 5670 हा 210 इकडे गुणिले तो उजव्या बाजूला जाऊन मी भागिले म्हणजे 210. हे 0 0 कट. आता 21 ने भाग घेऊया 567 ला. 21 1 21 21 दुने 42 उरले 14 झाले 147. आता 21 ने डायरेक्टली याला भाग जातो 127 ला 7चा भाग म्हणजे आपल्याला एक क्यूब व्हॅल्यू मिळाली 27. पण आता आपल्याला इथं x ची व्हॅल्यू काढायची आहे. x क्यूब ची व्हॅल्यू जो 27 आहे तर 27 चा क्यूब काय आहे? 27 चा क्यूब रूट काय आहे? x बरोबर 3. म्हणजेच 3 वेळा 3चा जर 3 वेळा आपण गुणाकार केला तर ते उत्तर येतं 27. म्हणजेच x क्यूब बरोबर 27 तर x बरोबर 3 म्हणजे x ची व्हॅल्यू आणि 3. तर आपल्याला काय विचारलंय? त्यांच्यापैकी मोठी संख्या कोणती? मग यात मोठी संख्या कुठली आहे? तर आहे 7 1. मग 7 1 म्हणजेच 7 गुणिले 3 बरोबर आली 21. म्हणजेच ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे. चला दुसरा प्रश्न बघू. बघा हा प्रश्न. एका व्यापाऱ्याने एक पुस्तक 150 रुपये किमतीला खरेदी केले व 210 रुपये किमतीला विकले तर नफा किती टक्के झाला? टक्केवारीचा प्रश्न आहे. एका व्यापाऱ्याने एक पुस्तक 150 रुपये किमतीला खरेदी केले म्हणजे खरेदी किंमत दिलेली आहे 150 रुपये आणि 210 रुपये किमतीला विकले तर नफा किती टक्के झाला? म्हणजेच आपल्याला ही विक्री किंमत आहे ती दिलेली आहे 210. आता यांची टक्केवारी काढायची. कशी काढणार? साधी आहे. ह्या 150 लाच आपल्याला 100% मानायचं आहे. का? कारण की जी मेन किंमत होती ती आहे 150 रुपये आणि ही 210 किंमत किती हे आपल्याला विचारलेलं आहे. मग यांचा तिरकस गुणाकार 210 गुणिले 100 भागिले 150. हा 0 0 कट. 5चा भाग जातो 5 दुने 10 5 त्रिक 15 3 1 3 3 7 21. हा 0 जशाचा तसा. म्हणजेच याचं उत्तर आलं 7 दुने 14 140. आधीची किंमत होती 100% नंतर झाली 40 म्हणजे फरक किती झाला? 40चा. म्हणजे 40% नफा झाला. पुढचा प्रश्न बघा. एक टीव्ही 15% नफ्याने विकला. तो टीव्ही 400 रुपये जास्त घेऊन विकला असता तर शेकडा 25% नफा झाला असता. तर टीव्हीची मूळ किंमत किती? 15% नफ्याने विकला म्हणजे त्या टीव्हीची किंमत आपल्याला दिलेली नाहीये.
पण तो जर 400 रुपयांनी विकला असता, जास्त 400 रुपये जास्तीने जर तो विकला असता तर 25% नफा झाला असता. म्हणजे 15 आणि 25 यांमधला जो डिफरन्स आहे त्याची किंमत आपल्याला 400 दिलेली. आता 15 आणि 25 मधला डिफरन्स किती आहे? तो आहे 10चा. म्हणजेच या 10% किंमत आपल्याला दिलेली आहे 400 रुपये. तर आपल्याला त्याची मूळ किंमत म्हणजे 100% किंमत काढायची आहे. 100% बरोबर किती? तर यांचा तिरकस गुणाकार म्हणजेच 100 गुणिले 400 भागिले 10. मग 10 एके 10, 10 100 आणि हा 4 एक 4 आणि उरलेले हे 3 शून्य. म्हणजेच त्या वस्तूची किंमत आहे 4000 रुपये. पुढचा प्रश्न बघा. रजनीने एक सायकल 1600 रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर 20% तोटा सहन करून विकली, तर सायकलची विक्री किंमत किती? आता रजनीने 1600 रुपयांना सायकल खरेदी केली होती. ही झाली खरेदी किंमत. आणि काही वर्षानंतर 20% तोटा सहन करून विकली. आता म्हणजे ही 1600 किंमत जी आहे ही आपली 100% किंमत आहे. मग आपल्याला 20% तोटा म्हणजे 100 मधून 20 गेले, उरले 80. म्हणजेच आपल्याला 80% ची किंमत काढायची. मग 1600 यांचा तिरकस गुणाकार करूया आपण. 1600 गुणिले 80 भागिले 100. एक शून्य कर, हा शून्य कर, हा शून्य कर, हा शून्य कर. काय उरले मग? 8 0 0 8 स 48 4 8 1 8 8 12 1280 रुपये. मग त्या सायकलची विक्री किंमत किती आहे? 1280 रुपये. आता हा प्रश्न बघा. माझ्याकडे रुपये 5, 10 व 20च्या समान नोटा आहे. त्यांची किंमत 2450 रुपये इतकी आहे. प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती? आता आपल्याला फक्त रुपये सांगितलेले 5, 10 आणि 20 रुपयाच्या समान नोटा आहे. नोटा किती आहे त्या सांगितले नाहीये. म्हणून आपण त्या नोटा एक्स म्हणू. मग त्या नोटांना आपण एक्स म्हणलं. मग 5 रुपयाच्या आपल्याकडे एक्स नोटा आहेत. 10 रुपयाच्या एक्स नोटा आहे आणि 20 रुपयाच्या पण एक्स नोटा आहे. तर त्यांची किंमत म्हणजे त्यांची एकूण किंमत आपल्याला दिलेली आहे 2450 रुपये. म्हणजेच त्यांची जी बेरीज आहे त्या सगळ्या नोटांची मिळून येते 2450 रुपये. आता याला सॉल्व्ह करायचं फक्त. 20 आणि 10 30, 30 आणि 5 35. 35x बरोबर 2450. आता इथं आपण मागच्या उदाहरणात घेतलं तसं एक्स क्यूब नाही करायचं कारण की इथं प्लसचं साईन आहे. मग एक्स हा 35 एक्सला गुणिले तो जाऊन डावीकडे उजवीकडे भागिले मध्ये जाईल. मग 35ने भाग द्यायचा. आता यातला 5चा भाग जातो. 5 7 35, 5 चोक 20, उरले 4, 5 9 45 आणि 0 0. 7 1 7, 7 7 49 आणि 0 0. म्हणजेच एक्स बरोबर आन्सर आलं 70. तर आपल्याला काय विचारलंय तर प्रत्येक प्रकारच्या त्या नोटांची संख्या किती? तर आपण त्या नोटा एक्स मानल्या होत्या. मग एक्सची व्हॅल्यू आली 70 म्हणजेच ऑप्शन 2. बघा. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका थांबास 3 सेकंदात ओलांडते, तर आगगाडीची लांबी किती? या प्रश्नासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे डिश टीव्हीचा. म्हणजेच डिस्टन्स बरोबर टाइम इंटू वेलोसिटी. मग आपल्याला यामध्ये विचारलेली आहे लांबी. लांबी म्हणजेच डिस्टन्स. मग डी तसाच ठेवायचा. टाइम आहे 30 सेकंदाचा आणि वेग आहे 60 किलोमीटर. मग किलोमीटरला आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करायचं आहे कन्वर्ट, कारण की इथं 30 सेकंद दिलेले आहेत म्हणून. मग त्यांचं आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग 60 किलोमीटरला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 5/18 त्याला गुणावं लागेल. आता ह्या 60ला आणि 18ला 6ने भाग जातो. 6 1 6, 6 त्रिक 18, 6 10 60, 3 1 3, 3 10 30. आता आपल्याकडे शिल्लक राहिले 10 गुणिले 10 गुणिले 5. मग 10 10 100 आणि 100 आणि 5
100 गुणिले 5 500 म्हणजेच आपलं डिस्टन्स आलं 500 म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन 1. हा प्रश्न बघा. एचे वय बीच्या वयाच्या चौपट आहे. 10 वर्षानंतर एचे वय बीच्या वयाच्या तिप्पट होईल. तर बीचे आजचे वय काय? आता ए आणि बीचं आजचं वय, आजचे वय, एचं आजचं वय आहे बीच्या वयाच्या चौपट. मग बी सर्वात लहान आहे म्हणून बीला आपण एक्स मानूया आणि एचं वय हे बीच्या वयाच्या चौपट आहे म्हणून एचं वय आलं 4 आता 10 वर्षानंतर त्यांचं वय काय आहे? 10 वर्षांनंतर एचं वय झालं 4x अधिक 10 आणि बीचं वय होईल x अधिक 10. मग 10 वर्षानंतर एचे वय बीच्या वयाच्या तिप्पट होईल. म्हणजेच 10 वर्षानंतर एचं वय आहे 4x अधिक 10. हे किती होईल? बीच्या वयाच्या तिप्पट. म्हणजे बीचं वय आहे 1 अधिक 10 याच्या तिप्पट म्हणजेच गुणिले 3. आता बस याला सॉल्व करायचं आपल्याला. म्हणून 4x अधिक 10 बरोबर या 3ला या कंसात गुणून घ्यायचं. 3x अधिक 10 गुणिले 3 30. आता हे सेम जे आहे चल ते एक साईडला घेऊया. 4x वजा हा 3x इकडं अधिक आहे तो डाव्या बाजूला जाऊन वजा होईल. मग 4x वजा 3x बरोबर 30. हा 10 इकडं अधिक आहे इकडे जाऊन मी वजा. मग 4 मधून 3 गेले उरला x आणि 30 मधून 10 गेले उरले 20. म्हणजे x ची व्हॅल्यू आली 20. मग आता आपण x कोणाला मानलं होतं? बीच्या आजच्या वयाला आपण x मानलं. आपल्या प्रश्नात पण काय दिलंय? बीचे आजचे वय किती? मग बीचं आजचं वय आलं 20 वर. बघा पुढचा प्रश्न. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? हा प्रश्न आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो. पहिला फॉर्म्युला x गुणिले y छेदात x अधिक y. x म्हणजे त्या पहिल्या व्यक्तीचं काम आणि म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं काम छेदात 10 अधिक 15. मग गुणाकार तसाच ठेवायचा, तो सॉल्व करायची सध्या गरजच नाही. म्हणजे 10 गुणिले 15 आणि बेरीज करून घ्यायची. 10 आणि 15 झाले 25. आता याला सॉल्व करायचं. 5चा भाग जातो 5 त्रिक 15, 5 5 25, 5 1 5, 5 दुनी 10. काय शिल्लक राहिलं? 2 गुणिले 3, 3 दुने 6. मग ते दोघं ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 6 दिवस. 6 दिवस म्हणून ऑप्शन. पुढचा प्रश्न बघा. 2 संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 72 आहे. त्या 2 संख्यांपैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी संख्या कोणती? मग 2 संख्यांचा लसावी आणि मसावी दिलेला असेल तर त्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे किंवा आपण असं सोडवतो त्याला. मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता आपल्याला मसावी दिलाय, लसावी दिलाय आणि एक संख्या दिलेली आहे आणि दुसरी संख्या आपल्याला शोधायची. मग मसावी आहे 12, लसावी आहे 72, पहिली संख्या आहे 36 आणि दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. मग हा 36 इकडे गुणिले त्याला आपण डाव्या बाजूला घेऊ म्हणजेच 12 गुणिले 72ला तो 36 भागिले जाईल आणि बरोबर दुसरी संख्या 12 1 12, 12 2 24, 12 3 36. 3 1 3, 3 2 6 उरला 1, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 24 1 24 म्हणजेच त्या दुसऱ्या संख्येची किंमत आली 24. ती दुसरी संख्या आहे 24 म्हणजेच ऑप्शन 3. मित्रांनो तुम्हाला हे क्वेश्चन्स कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा.
सध्या मी 10च क्वेश्चन घेतोय. येणाऱ्या काळामध्ये मी यापेक्षाही अवघड आणि ॲडव्हान्स लेव्हलचे क्वेश्चन घेईन. आता हे जे क्वेश्चन मी सर्व घेतले ते सर्व QIQ आहेत. येणाऱ्या काळामध्ये मी यापेक्षाही ॲडव्हान्स लेव्हलचे क्वेश्चन घेईन आणि प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त आणि चांगल्या क्वालिटीचे प्रश्न पोहोचतील. हे क्वेश्चन आन्सर तुम्हाला कसे वाटतं हे मला कमेंट करून एकदा नक्की सांगा, जेणेकरून मीही मोटिवेट होईल आणि तुमच्यासाठी अजून चांगले क्वेश्चन घेऊन येईन. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये मी बेसिक टू ॲडव्हान्स सर्व लेक्चर घेणार आहे. तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.